माझ्यासोबत खेळायचंय? अगं इरा, पण मला बाहेर जायचंय ना बाळा, मला पण एक काम आहे म्हणून. गुड गर्ल आहेस की नाही? मग मी जे सांगते ते तू ऐकतेस पण ना? मग तू आणि निशी मामी थोडा वेळ खेळा, मग मी येते, मग आपण दोघी मिळून खेळू, चालेल? तारिणी, मला काय वाटतं, कौशिकी ताईं व्यतिरिक्त तूच एक आहे जी हिला सांभाळू शकतेस. हा निशी, तू खेळ ना थोडा वेळ तिच्यासोबत. अगं मी खेळेन ग, पण तिने खेळलं पाहिजे ना माझ्या बरोबर. तिला तिची लाडकी तारिणी मामीच हवी आहे. इरा, आपण एक काम करूयात, मी ना येताना तुझ्यासाठी खूप सारा खाऊ घेऊन येते, चालेल? तारिणी काय अगं, आता इतर दुसऱ्या कुठल्याही कामापेक्षा इराला सांभाळणं जास्त गरजेचं आहे. तिला तुझी जास्त गरज आहे. माझं ऐक, तू कुठेही जाऊ नकोस. अगं नाहीतर कौशिकी ताई काय म्हणतील? त्या घरी नसताना आपण एक दिवसही सांभाळू शकलो नाही इराला. अरे आठवलं, पद्मिनी मम्मानी ना मला एक काम सांगितलं होतं. मी आले. हा अगं निशी, निशी ऐक. केदार, हाँ? चल ना जेवायला. नाही, तुम्ही जा ना. का रे, कामाचं खूप लोड आहे का? नाही, लोड नाही आहे, फक्त मला काम लवकर संपवून निघायचंय. बायकोला घेऊन बाहेर फिरायला जायचंय. जा जा, खूप मजा करा. बॉस, पुढचा सर्च फिल्टर. तो जयराम हा देवकी काकूंचा मानलेला भाऊ होता आणि दयानंद खांडेकरांचा मित्र. म्हणजे तो साधारण त्यांच्याच वयोगटातला माणूस असणार आहे, बरोबर आहे? जयराम नावाचा ह्या वयातला माणूस होता. 60 ते 70 वय. येस. गुड न्यूज बॉस, आता फक्त 12 जण राहिली आहेत. म्हणजे आपण ज्या जयरामला शोधतोय तो जयराम ह्या 12 माणसांपैकीच कोणीतरी एक जण आहे. टीम, तो माणूस पुढच्या 24 तासाच्या आत मला माझ्या डोळ्याच्या समोर हवाय. बॉस, कसं शक्य आहे? टीम तारिणीसाठी गोष्टी अवघड आहेत, पण अशक्य नाही आहेत. माझा माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तुम्ही किती स्ट्रॉंग आहात ते. मला खात्री आहे तुम्ही त्याला पाताळातून सुद्धा शोधून काढू शकता, पण पुढच्या 24 तासाच्या आत. तुम्ही तुमचे बेस्ट रिसोर्सेस कामाला लावा. चंदनवाडी एरियामधलं प्रत्येक दार, प्रत्येक घर स्वतः जाऊन चेक करा. टेक्नू, तू या सगळ्यांची कोऑर्डिनेट करशील, ठीक आहे? टीम, मला खात्री आहे तुम्ही त्या माणसाला शोधून काढाल. ओके, ऑल द बेस्ट. येस बॉस.